नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी सेमिस्टर असेल किंवा तुमचे मुंबई युनिव्हर्सिटीचे जे काही विद्यार्थी एक्झामिनेशन देत असतात. म्हणजे कॉलेज लेव्हलला जर होत असेल तर मुंबई युनिव्हर्सिटी नॉर्मली पेपर चेकिंगला जात असते. सर्व विद्यार्थ्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जर फोटोकॉपी किंवा रिव्हॅल्युएशनसाठी फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे, या पद्धतीचे खूप विद्यार्थ्यांचे डाउट्स होते. त्यासाठी एल-एल-बी स्टुडंटचे पण खूप डाउट्स येत होते. कारण की 5th सेमिस्टरचा रिझल्ट हा लागलेला आहे. तर त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना स्कोर कमी आलेला आहे, त्यांना जर पुढे जर पाठवायचं असेल चेकिंगसाठी, की त्यांचा स्कोर जर वाढू शकतो असं जर त्या विद्यार्थ्यांना वाटत असेल, तर ते विद्यार्थी रिव्हॅल्युएशनसाठी पाठवू शकतात. फोटोकॉपी जर मागवायची आहे, तरी ते सुद्धा त्यासाठी करू शकतात. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं रिझल्ट हा फेल जर झाला असेल आणि त्यांना असं माहिती आहे, की मी ऑलरेडी चांगला पेपर लिहिलेला आहे सर, तरीसुद्धा कमी मार्क्स पडलेले आहेत आणि मला रिव्हॅल्युएशनला पाठवायचं आहे. प्लस फोटोकॉपीज साठी सुद्धा मला पाठवायचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कशा पद्धतीने हा फॉर्म फिलअप करायचा आहे, त्याचीच व्हिडिओ, त्याचीच स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेस या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होते, की सर रिव्हॅल्युएशनसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे? फोटोकॉपीसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे? ओव्हरऑल मुंबई युनिव्हर्सिटी स्टुडंटनी त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. आणि जे विद्यार्थी रिझल्ट लागलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पुढे पाठवा, जेणेकरून ते सुद्धा प्रॉपरली हे फॉर्म फिलअप करू शकतात. ओके. Googleमध्ये मुंबई युनिव्हर्सिटी हे फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मुंबई युनिव्हर्सिटी असं तुम्हाला फक्त टाइप करायचं आहे. ओके. तर टाइप केल्याच्या नंतर एंटर करा. एंटर केल्याच्या नंतर फर्स्ट जी तुमची वेबसाईट आहे, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मी. ओके. तुम्ही या पद्धतीने तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली अशा पद्धतीची विंडो ही ओपन होते मुंबई युनिव्हर्सिटीची. त्यामध्ये तुम्हाला स्टुडंट लाईफ या बटनवरती, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक्झामिनेशन सर्व्हिस हा जो ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये लास्ट ऑप्शन आहे, ॲप्लिकेशन फॉर रिव्हॅल्युएशन, फोटोकॉपी आणि ग्रीव्हन्स. काही जर तुम्हाला ग्रीव्हन्स रेज करायचं असेल, तर यू कॅन रेज युअर ग्रीव्हन्स. इथे आपण आज बघणार आहोत रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी संदर्भात कशा पद्धतीने अप्लाय आपण करू शकतो. तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीची विंडो ही तुमच्याकडे ओपन होणार आहेत. आता इथे जे लिहिलेलं आहे बघा, प्रोग्राम नेम म्हणजे जे विद्यार्थी फार्मसी असतील, कॉमर्सचे स्टुडंट असतील, एन-ई-पीचे स्टुडंट असतील, लॉचे विद्यार्थी असतील, ओके, सायन्सचे विद्यार्थी असतील, म्हणजे जे 13वी 14वी वगैरे जे काही विद्यार्थी एक्झामिनेशन देत असतात. सो जे कोणी मुंबई युनिव्हर्सिटीचे एक्झामिनेशन देत असतील आणि त्यांचा प्रोग्राम नेमनुसार जर या सायन्समध्ये असतील, टेक्नॉलॉजीमध्ये असतील, त्या पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे आणि तुमचा प्रोग्राम कोड ज्यावेळी तुमचं एक्झाम होत असते, तेव्हा तुम्हाला एक हॉल तिकीट दिलं असतं किंवा तुम्हाला नोटिफिकेशन मुंबई युनिव्हर्सिटीची एक्झाम कधी शेड्यूल होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला हा प्रोग्राम कोड तुम्हाला दिसून येईल. ओके. सो आज आपण बघणार आहोत लॉसाठी कशा पद्धतीने करायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला बाकी जे कोर्सेस असतील, कॉमर्स असेल, फार्मसी असेल, एन-ई-पी असेल, या टेक्नॉलॉजीचे स्टुडंट असतील किंवा मॅनेजमेंटचे स्टुडंट असतील, सर्व विद्यार्थ्यांनी जी स्टेप मी सांगणार आहे, त्या पद्धतीनेच तुम्हाला चेक करायचं आहे. आता तुमच्या याच्यामध्ये विंटर सेशन आहे का? हे तुम्हाला एकदा बघायचं आहे. आता जे एक्झामिनेशन जे विद्यार्थ्यांनी दिले असतील, त्या विद्यार्थ्यांचं विंटर सेशनच असणार आहे. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला इम्पोर्टंट काय आहे? तुमचा प्रोग्राम नेम जे तुम्हाला माहिती असेल, लॉमध्ये आहात, फार्मसीमध्ये आहात, कॉमर्सचे स्टुडंट असाल, तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रोग्राम नेम हे इम्पोर्टंट आहे. प्रोग्राम कोड कोणता आहे? जो तुम्ही एक्झाम दिली असेल, तर प्रोग्राम कोड तुम्हाला त्यामध्ये आला असणार आहे तो आणि विंटर सेशन. ह्या सेशन कोणता आहे? आता इथे आपण सिलेक्ट करणार बघा. इथे दिलेलं आहे इव्हेंट नेम. ओके. इव्हेंट नेम म्हणजे विंटर सेशन. आता एक्झाम ज्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत, त्या विंटर सेशनमध्येच एक्झाम झालेल्या आहेत. तर विंटर सेशन 2025 यामध्ये तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. सीट नंबर जो तुमचा असेल, तो सीट नंबर प्रॉपरली यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट प्रोग्राम कोड. आता या प्रोग्राम कोडनुसार जसं तुम्हाला मी सांगितलं, कॉमर्स असेल स्टुडंट, एन-ई-पी स्टुडंट असतील, फार्मसीचे स्टुडंट असतील, मॅनेजमेंटचे स्टुडंट असतील आणि लॉचे स्टुडंट असतील.
सर्व विद्यार्थ्यांचा प्रोग्राम कोड हा डिफरंट असतो. त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता लॉचे जे विद्यार्थी आहेत ज्यांची आता एक्झाम झाली त्यांचा कोड आहे 3L00515 तो याच्यामध्ये मी हा इथे सिलेक्ट केलेला आहे. ओके. बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. म्हणजे तुम्ही कोड वगैरे टाकल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली अशा पद्धतीची विंडो तुम्हाला दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली काय चेक करायचं आहे, तुमचा नेम प्रॉपर आहे का? हे चेक करायचं आहे. मोबाईल नंबर प्रॉपर चेक करायचा आहे. ईमेल आयडी प्रॉपर आहे का? तो तुम्हाला चेक करायचा. तर यामध्ये कन्सर्न असू शकतो विद्यार्थ्यांचा, की सर जो मोबाईल नंबर आहे, तो मी चुकीचा दिलेला आहे किंवा तो आता मोबाईल नंबर चालू नाहीये. किंवा मला काय करायचं आहे? तर या सर्च बटनवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर अशी विंडो तुम्हाला दिसत असेल. तर तुम्हाला पहिलं काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी अपडेट करायचा असेल, तर पहिलं इथे क्लिक करा. पहिलं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे पहिलं अपडेट करून घ्या. ओके. हे अपडेट करून घेतल्याच्या नंतरच ही स्टेप ॲक्शन करा. म्हणजेच काय करावं लागणार आहे, गेट ओ-टी-पी तुम्हाला यावरती क्लिक करावं लागणार आहे. ओके. सो मोबाईल नंबर विद्यार्थ्याचा आता या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे प्रॉपरली आहे. म्हणून इथे कोणतेही अपडेट करायची गरज नाही लागली. पण तुम्हाला जर मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, अपडेट करायचा असेल, यू कॅन अपडेट क्लिक ऑन दिस अपडेट मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी त्यावरती क्लिक करून तुम्ही चेंज करा. चेंज झाल्याच्या नंतर मग गेट ओ-टी-पीला क्लिक करा. मग तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचा आहे. म्हणजे कुठे जसं इथे मी आता मेन्शन केलेला आहे. ओके. तोच ओ-टी-पी तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके. सबमिट या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये परत एकदा तुम्हाला इव्हेंट्स आणि कोर्स हे तुम्हाला यामध्ये विचारलं जाईल. म्हणजे अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. त्यामध्ये विंटर सेशन ऑलरेडी आपण सिलेक्ट केलेला आहे. कोर्स नेममध्ये आता हा लॉचा स्टुडंट आहे. सो इथे लॉचा आपण इथे क्लिक करणार आहोत. एखादा विद्यार्थी टेक्नॉलॉजीचा असू शकतो, कॉमर्सचा असू शकतो, मॅनेजमेंटचा असू शकतो, आर्ट्स, सायन्स, जो फार्मसी जी तुमची ब्रांच असेल, त्या ब्रांचनुसार यू कॅन सिलेक्ट ऑन हिअर. सो इथे तुम्हाला आता विद्यार्थी लॉचा आहे म्हणून मी लॉ सिलेक्ट करतोय. बट तुम्ही या फील्डमधले असाल, या कोर्स तुम्ही यामधला करत असाल, तर तुम्हाला यापैकी कोणताही तुम्ही चेक करून तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. ओके. सो याच्यामध्ये लॉचा विद्यार्थी आहे, तर लॉला क्लिक केलं. आता त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर प्रोग्राम कोड तुम्हाला विचारला जातो. जसं की आपण नेक्स्ट जी स्टेप आहे प्रोग्राम कोडचीच. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम कोड दिलेला आहे. जो तुमचा प्रोग्राम कोड असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. पहिला आपण सिलेक्ट केलेलं होतं 3L00515 तो यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला मग इथे सीट नंबर दिसेल, कॅटेगरी तुमची कोणती आहे ते तुम्हाला यामध्ये दिसेल आणि इथे तुम्हाला सबमिटचा एक ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. ओके. त्या सबमिटच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या अगोदर तुमचं प्रॉपरली सीट नंबर वगैरे आहे. हे प्रॉपरली तुम्हाला चेक करायचं आहे. पूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप केल्याच्या नंतर सबमिट या बटनवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर ओके. सो त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे सबमिट असेल किंवा सर्च ऑप्शन असेल. दोन्हीपैकी कोणताही एक ऑप्शन असेल. तुम्ही त्यावरती क्लिक करा. मग तुम्हाला इथे नेम विचारलं जाईल, मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल, सीट नंबर दिसेल आणि ईमेल आयडी दिसेल. तर या सर्व प्रॉपरली तुम्हाला गोष्टी चेक करायच्या आहेत. ओके. त्या प्रॉपरली चेक केल्या. त्यानंतर खालती तुम्हाला अशा पद्धतीची विंडो ओपन होणार आहेत. आता यापैकी तुम्हाला कोणता फोटोकॉपी पाहिजे, रिव्हॅल्युएशनसाठी कोणता पाठवायचा आहे? एखाद्या विद्यार्थ्याला जास्त मार्क आहेत, पण त्याला असं वाटतंय की मला कमी मार्क पडलेले आहेत. तर तो विद्यार्थी चारही सब्जेक्ट जर पाठवायचा असेल, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे इथे फोटोकॉपी जर पाहिजे तर फोटोकॉपीला सिलेक्ट करा. रिव्हॅल्युएशनला पाठवायचं आहे, तर रिव्हॅल्युएशनला क्लिक करू शकता. दोघांपैकी कोणतेही एक पाहिजे, एकाला क्लिक करा. दोन्हीही पाहिजे, तर दोघांना तुम्हाला टिक मार्क करावी लागणार आहे. ओके. आता समजा या विद्यार्थ्याचा कमी मार्क याच्यामध्ये याला पडलेले आहेत, तर सी याला एकच सब्जेक्टचं करायचं आहे. तर मग इथे फोटोकॉपीला सिलेक्ट करेल आणि रिव्हॅल्युएशनला सिलेक्ट करेल आणि बाकी ठिकाणी तो सिलेक्ट नाही करणार. म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ॲज पर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमचा कोणता सब्जेक्ट राहिला असेल किंवा एखाद्या सब्जेक्ट म्हणजे कमी मार्क्स पडलेले आहेत, त्यामध्ये मला जास्त पडू शकतात, त्यासाठी तुम्ही रिव्हॅल्युएशनला टाकत आहात, तर पर्टिक्युलर त्या सब्जेक्टला तुम्हाला टिक मार्क करावी लागणार आहे आणि यू कॅन त्यानंतर मग तुम्हाला मेक पेमेंटला क्लिक करायचं आहे. ओके.
आता या विद्यार्थ्याचं यामध्ये कमी मार्क याला आहेत. ओके. सो याला फोटोकॉपी पण पाहिजे आणि रिव्हॅल्युएशन पण पाहिजे. सो नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे मग पर्टिक्युलर तुम्हाला जे सब्जेक्ट पाहिजे त्या सब्जेक्टलाच फक्त सिलेक्ट करा. ओके. जसं या विद्यार्थ्याला हा एकच सब्जेक्ट पाहिजे त्याला सिलेक्शन रिव्हॅल्युएशनला हे एकच सब्जेक्ट पाठवायचा आहे म्हणून त्यांनी फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन दोघांना क्लिक केलं. दोघांना क्लिक केल्याच्या नंतर इथे अमाउंट इथे आलेली आहे बघा ₹300. ओके. सो ₹300 हे तुम्हाला तिथे लागणार आहेत आणि मेक पेमेंट मग यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. मेक पेमेंटला क्लिक केल्याच्या नंतर मग नेक्स्टची आता यापैकी तुम्हाला समजलं असेल कोणताही एक सब्जेक्ट तुम्हाला करायचा असेल, करू शकता. अजून तुम्हाला जास्त सब्जेक्ट द्यायचे तुम्ही ते देऊ शकता. त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. मेक पेमेंटला क्लिक केल्याच्या नंतर मग पेमेंट मेथड नॉर्मली अशा पद्धतीने तुम्हाला विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये प्रेफरन्स नॉर्मली यू-पी-आयचा दिलं तर चांगलं आहे किंवा काही विद्यार्थ्यांना डेबिट कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, ज्या पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. ओके. आणि इथे मग तुम्हाला नाव येईल युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई रिव्हॅल्युएशन फोटोकॉपी फी कलेक्शन आणि रिव्हॅल्युएशन फोटोकॉपी फी कलेक्शन हे सर्व आणि जी वगैरे पकडून या सर्व टोटल अमाउंट तुम्हाला राइट साइडला दिसून जाईल. नेक्स्ट मग हे पेमेंट केल्याच्या नंतर मग तुम्हाला फायनल पेमेंट स्टेटस सक्सेस अशा पद्धतीने यायला पाहिजे आणि डाउनलोड एक्नॉलेज रिपोर्ट हे जे रिसिप्ट आहे, ते तुमच्याकडे डाउनलोड करून ठेवा. इन फ्युचर तुम्हाला ती लागू शकते. ओके. सो इथपर्यंत स्टेप आहे. रिव्हॅल्युएशनला कसं पाठवायचं ते तुम्हाला यामध्ये सांगितलं मी. फोटोकॉपी पाहिजे तर कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा सांगितलं. एखाद्या विद्यार्थ्याला फक्त रिव्हॅल्युएशनला पाठवायचंय, तर ओन्ली सिम्पली त्या रिव्हॅल्युएशनला फक्त क्लिक करा. तुम्ही त्याच्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर पेमेंट करा आणि प्रॉपरली तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला भेटून जाईल. ओके. आता याची लास्ट डेट कधी आहे? तर लास्ट डेट तुम्हाला नॉर्मली त्याच्यामध्ये 12 तारीख आहे. ओके. पण जे विद्यार्थी इन फ्युचर पुढे सुद्धा ॲप्लाय करणार आहेत, तर तुम्ही जे काही रिव्हॅल्युएशनची डेट असेल, त्या ॲज पर युअर डेट तुम्ही ते ॲप्लाय करायचं आहे. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी इन्फॉर्मेशन प्रॉपरली तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. खूप विद्यार्थ्यांचे डाउट्स होत होते, की कशा पद्धतीने फॉर्म फिल इन करायचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की तुमच्या ग्रुप्समध्ये हा शेअर करा जेणेकरून बरेचसे विद्यार्थी असतील, ज्यांना जर रिव्हॅल्युएशन फोटोकॉपी करायचं असेल, तर ते नक्की यामधून चांगलं आपण गाईडन्स केलेला आहे. तर नक्की त्यांना तो व्हिडिओ आवडेल. ओके. थँक यू सो मच. नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली या सर्च बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके.